मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाशिकमध्ये दाखल झाले आहेत। त्र्यंबकेश्वर मंदिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता दाखल झाले आहेत। त्या ठिकाणी दर्शन घेतलं जाणार आहे। त्यानंतर दर्शनाच्या नंतर आज महत्त्वाची कुंभमेळ्यासंदर्भातली बैठक सुद्धा आहे। हे दृश्य आपण पाहतोय पुढारी न्यूजवरती। त्या ठिकाणी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने आज आढावा बैठकीच्या आयोजनासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाशिक दौऱ्यावरती आहेत। विविध ठिकाणी पाहणी करत असल्याची सुद्धा माहिती मिळत आहे। हा पाहणी दौरा आहे, त्यानंतर आढावा बैठक सुद्धा घेतली जाणार आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी किरण ताजने आपल्यासोबत फोन लाईनद्वारे जोडलेत। किरण, खरं तर महत्त्वाची आजची आढावा बैठक कुंभमेळ्यासंदर्भातली आहे। मुख्यमंत्री नाशिकमध्ये दाखल झालेत, पाहणी सुद्धा केली जात आहे अशी माहिती मिळते। काय सविस्तर? कारण खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिक दौऱ्यावर आहे आणि या सगळ्या अनुषंगानं विविध कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर येत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं त्र्यंबकेश्वर आणि नाशिकमध्ये पाहणी केली जाते। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेतली जाणार आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण बघतो की त्र्यंबकेश्वरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाखल झालेले आहेत। त्र्यंबक राजाचं दर्शन घेत आहे, त्यानंतर विविध ठिकाणी ते पाहणी करणार आहेत, त्यानंतर आढावा बैठक घेतील, पुन्हा नाशिकला येतील, नाशिक शहरातील रामकुंड परिसरामध्ये पाहणी करतील, त्यानंतर पुन्हा आढावा बैठक घेतील। प्राथमिक स्तरावर ही बैठक होत आहे। पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस येत्या 8 ते 15 दिवसामध्ये पुन्हा नाशिकला येणार आहे आणि त्यानंतर पुन्हा आढावा बैठक घेणार आहे। आजच्या दिवशी या आढावा बैठकीमध्ये कुंभमेळा मंत्री असलेले गिरीश महाजन हे देखील देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत आहेत आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण बघतो की त्र्यंबकेश्वरमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याला सुरुवात झाली। आता ते त्र्यंबक राजाचं दर्शन घेऊन त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या पुरोहितांना त्यासोबतच नागरिकांना अभिवादन देखील करतात। नक्कीच किरण, या दौऱ्यावरती लक्ष ठेवून राहा। बैठकीमध्ये नेमक्या काय घडामोडी घडतात याबाबतचे वेळोवेळी ताजे अपडेट तुझ्याकडून घेतच राहू। तुर्तास या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी खूप खूप धन्यवाद। तर कुंभमेळ्याच्या अनुषंगाने आढावा बैठक घेतली जाणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाशिक दौऱ्यावरती आहेत। त्र्यंबकेश्वर आणि नाशिकमध्ये दर 12 वर्षांनी हा सिंहस्थ कुंभमेळ्याचं आयोजन करण्यात येतं आणि त्याच पार्श्वभूमीवर आजची महत्त्वाची आढावा बैठक देवेंद्र फडणवीस हे घेणार आहेत। त्यासाठी आता देवेंद्र फडणवीस हे त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल झाले आहेत। विविध ठिकाणी जाऊन ते सध्या या संदर्भातला आढावा घेत आहेत, पाहणी करत आहेत। त्यामुळे आढावा बैठक यानंतर होणार आहे। त्या ठिकाणी मंत्री गिरीश महाजन हे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहेत, इतरही अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित आहेत।